नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता सगळ्यांना म्हणत असते की बरं ओके, सगळ्यांना आधी जे सांगेल ते ऐकायचं आहे. आपल्याला आधीचं प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे, म्हणून आधी जे जे प्रत्येकाला काम सांगेल ते ते प्रत्येकाने करायचे आहे. हे ऐकल्यानंतर आता कामाला सुरुवात करणार त्या अगोदर सागर म्हणतो की 1 मिनिट. म्हणूनच आता सगळेजण एकत्र येतात आणि एकविराईचा उदो उदो असं म्हणून सगळेजण आता कामाला लागतात. आधी प्रत्येकाला एक एक टास्क देत असतो. तो सुरुवात कोमलपासून करतो आणि कोमलला घरातल्या काही क्राफ्टच्या वस्तू आणायला सांगतो. आणि नंतर मग आता सागर त्या सगळ्याला मदत करत असतो. माचीच्या काडीपेटीपासून ते लोक एक छोटासा बॉक्स तयार करतात आणि इंद्रा हे सगळं बघत असते. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना मुक्ता काही आतमधून बॉक्सेस आणते आणि त्या बॉक्सेसमधून काही वस्तू काढून ती क्राफ्ट करायला सुरुवात करते. आणि या सगळ्यामध्ये सावनी काहीच पार्ट करत नाही. सावनीचा काहीच हातभार नसतो. ती फक्त मोबाईल घेऊन बाजूला बसलेली असते. तर इथे सागर, मुक्ता त्याचप्रमाणे घरातले प्रत्येकजण हे तो प्रोजेक्ट करायला एकदम जीव ओतत असतात. त्याच वेळेला सागर मुक्ता जसे म्हणते तसे सगळे करत असतो आणि आदित्य देखील आजूबाजूला जी काही झाडं असतात, जी खोटी खोटी झाडं बनवलेली असतात ती तिथे प्रोजेक्टवर ग्लूने चिकटवत असतात. तर सई म्हणते की लकी काका हे बघ इथे अशा प्रकारे लावायचे आणि सगळेजण तो प्रोजेक्ट पूर्ण करायला मदत करत असतात. आणि सगळ्यांना हे सक्सेस होत आहे हे पाहून खूपच आनंद होत असतो. फायनली आधीचं प्रोजेक्ट बनवून झालेलं असतं. आधी खूपच खुश होतो आणि म्हणतो की वाव, माझं प्रोजेक्ट बनवून झालेलं आहे. त्याच वेळेला आता आदित्य जातो आणि हे प्रोजेक्ट तो सावनीला दाखवत असतो. मात्र सावनी त्याच्यावर काहीच इंटरेस्ट घेत नाही. सावनी म्हणते की आधी हे काय आहे मला कळलेलं नाही. तेव्हा मग सावनीला तो म्हणतो की मम्मा, हे ग्रीन हार्वेस्टिंगवर प्रोजेक्ट आहे. अगं लास्टच वीकमध्ये आम्हाला स्कूलमध्ये हा टॉपिक झाला. आमच्या बुकमध्ये पण हा टॉपिक होता. मग मी हे टॉपिक केलं आहे ना, मला खरंच खूप बरं वाटतं आहे. आणि छान हे सगळं करायला ना मुक्ता आंटीने खूप मदत केली. आणि इवन सगळ्यांच्या मदतीमुळे हा प्रोजेक्ट होऊ शकला. नाहीतर हा प्रोजेक्ट 15 मिनिट्समध्ये होणं पॉसिबल नव्हतं. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की मग मुक्ता काहीही करू शकते. मुक्ताने ठरवलं ना तर ती काही करू शकते. आणि त्यापेक्षा जास्त आपण कोळी आहोत, कोळी. आणि आपण कोळी कुटुंबाने ठरवलं तर आपण काहीही करू शकतो आणि आपण कोणालाही हरवू शकतो. आणि हे मुद्दामच तो सावनीला टॉन्ट मारतो. त्याच वेळेला सागरला लगेच स्वाती म्हणते की जे बात भाई, बरोबर बोललास तू अगदी. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की मग फायनली आता प्रोजेक्ट मुलांना तुमचा कंप्लीट झालेला आहे. आता तुम्ही हा प्रोजेक्ट तुमच्या स्कूलमध्ये सबमिट करायचा आहे. तेव्हा मग आता मुक्ता ही सईला टिफिन देते. तितक्यात आधी तिला म्हणतो की मुक्ता आंटी माझा टिफिन. हे ऐकून तिला खूप बरं वाटतं आणि मुक्ता ही आदित्यच्या हातामध्ये त्याचा टिफिन देते. आणि 2 मिनटं तिला काहीच कळत नसतं. नंतर आधी आणि सईला ती म्हणते की बरं व्यवस्थित जा आणि तुमचा प्रोजेक्ट आहे तो अगदी व्यवस्थित सबमिट करा. आणि नंतर मुक्ताचं हे बोलणं ऐकून तो बाय असं बोलून निघून जातो. आणि मुक्ता आणि सागर याच्या सगळ्यामुळे खूपच खुश असतात. कोमल येऊन म्हणते की खरं तर मुक्ता बहिणी, तू आम्हा सगळ्यांना ही आयडिया दिली नसतीस ना तर आपल्याला कोणालाही हे करणं शक्य नव्हतं. खरं तर तुझ्यामुळेच 15 मिनिटामध्ये हा प्रोजेक्ट शक्य झाला, नाहीतर तो शक्यच झाला नसता. नंतर मग सागर म्हणतो की बघितलं का मुक्ता काय काय करू शकते ती. 15 मिनिटामध्ये प्रोजेक्टही होऊ शकतो मुक्ताचा. आणि इंद्रा म्हणते की हो हो, मुक्तामुळेच आपल्याला सुचलं बाबा काहीतरी आणि त्याचा प्रोजेक्ट वेळेवर गेला. तेव्हा मग सावनी येते आणि मुद्दामच मुक्ताला टॉन्ट मारत म्हणते की काय आहे ना, प्रत्येक वेळेला स्वतःच कसं करतो मीच हे केलं असं दाखवण्याची मुक्ताची ती जुनी सवयच आहे. तिला दाखवायचंच असतं. मी तिला सांगितलं होतं की आधीचा प्रोजेक्ट उद्या सबमिट करूया, काहीतरी आणखी चांगलं करता आलं असतं. पण नाही, तिला तर मोठेपणा घ्यायचा होता. पुढे पुढे करून प्रोजेक्ट कंप्लीट करून घ्यायचं होतं. त्याच वेळेला मग आता स्वातीला या सगळ्याचा खूपच राग येतो. नंतर सागर म्हणतो की जाऊ दे, हे सगळं आता लक्ष देऊ नका, इग्नोर करा. आणि सावनी म्हणते की मुक्तासाठी ही स्पर्धा होती ना, तिने स्पर्धाच लावलेली होती ना. तेव्हा मग सागर म्हणतो की हो हो, जर मुक्तासाठी ती स्पर्धा असेल तर मुक्ता त्या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. आणि तुला माहीत नसेल पण मुक्ता ते चांगलंच जाणतात की मुलांना प्रोजेक्ट वेळेवर सबमिट करता यावा आणि त्यांना पंक्च्युअलिटी कळावी, याच्यासाठीच मुक्ताने प्रोजेक्ट हा वेळेवर करायला सांगितला होता. पण त्यातलं तुला काय कळणार म्हणा, त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही आहे ना. तुला काही पंक्च्युअलिटी किंवा काही वेळेवर गोष्टींचं काहीच महत्त्व नाही. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की तुला काय समजणार आहे मुक्ता काय आहे ते, आणि मुक्ता कशासाठी करते याचं तुला काहीच कळणार नाही. तू फक्त तुझ्या मेकअपमध्येच फसून राहा. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की अच्छा, मुक्ता हे करू शकते, मुक्ता ते करू शकते. मला जरा सांगा की मुक्ता तुमची नक्की काय आहे, तुमची मुक्ता काय करू शकते ना, ते मला आता बघायचंच आहे. त्याच वेळेला मग आता इंद्रा म्हणते की थांब,
तुला दाखवते मी. आणि तितक्यातच कोमलच्या कानामध्ये आता इंद्रा सांगते आणि त्याचप्रमाणे स्वातीच्याही कानामध्ये काहीतरी इंद्रा सांगते आणि नंतर त्या धावत पळत काहीतरी वस्तू आणण्यासाठी म्हणून जातात. त्याच वेळेला आता इंद्राला बाजूला गेलेलं पाहून सागर म्हणतो की नेमकं यांचं काय चाललेलं आहे, काय करत आहेत त्या. तेव्हा मुक्ता अशीच उभी असते आणि यांचं सगळ्यांचं काय चालू आहे ते बघत असते. तेवढ्यातच आता 2 आणि 2 6 आणि त्याचप्रमाणे आणखी 2 8 हात येतात आणि मुक्ता तिथे उभी असते आणि एकीच्या हातामध्ये पुस्तकं असतात तर दुसरीच्या हातामध्ये घरसंसारामधली कामं असतात, तर नंतर दुसरीच्या हातामध्ये झाडू असतो आणि इंद्राच्या हातामध्ये कोयता आणि कांदे असतात. तर आता मुक्ता काय करू शकते याचं उदाहरण इंद्रा देत असते. तर कोमल म्हणत असते की मुक्ता वहिनी काय आहे ते आत्ता आम्ही तुला सांगतो. मुक्ता वहिनी ही कधीही स्वतःच्या बाबतीत विचार करत नाही. ती पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य तेवढंच व्यवस्थित जपणे आणि स्वतःच्या पर्सनल आयुष्यातही कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे शकत नाही आणि आला तरीही तू सॉल्व्ह करते. आणि हे ऐकल्यामुळे मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं. नंतर स्वाती म्हणते की मुक्ता घरातली सगळीच कामं आवडते, त्याचप्रमाणे मुक्ता ही स्वतःच्या 2 मुलांनाही व्यवस्थितपणे जपते, जसं की आता तिने प्रोजेक्टमध्ये जपलं. पण काही मुलांना स्वतःच्या मुलांची काळजीच घेता येत नसते, असा ती सावनीला टोमणा मारते. नंतर मग इंद्रा म्हणते की मुक्ता कशी आहे, ती घरातल्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, कोणाला काय हवं नको ते अगदी योग्यपणे सांगते आणि प्रत्येकाचं मन जपत असते आणि ते करत असताना कोणालाही ती दुखवत नाही, अशी आहे आमची मुक्ता. असं म्हणून मुक्ताची सगळ्याजणी मिळून ओळख करून देतात आणि मुक्ताला ही ओळख पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सगळं कुटुंब हे मुक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते आणि हे पाहूनच मुक्ताला आता खूपच आनंद झालेला असतो. ती फक्त तिथे शांत उभी असते. त्याच वेळेला सागर हा जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला लागतो आणि मुक्ताचं झालेलं हे कौतुक पाहून त्यालाही खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर मग सागर म्हणतो की कळलं का, अशी आहे माझी मुक्ता. पण जाऊ दे, तुला ते काही कळणार नाही. त्यासाठी मुक्तासारखा जन्म घ्यावा लागतो आणि मुक्तासारखा जन्म हा तुला कधीच घेता येणार नाही. पुढच्या कितीही जन्म घेतलीस तरी तुला मुक्तासारखे व्हावे लागणार नाही, म्हणजेच तुला ते होताच येणार नाही. मुक्ता क्लिनिकमध्ये निघालेली असताना इंद्रा येते आणि म्हणते की अगं हा बघ, सागऱ्याचा फोन इथेच राहिला. मुक्ता म्हणते की ठीक आहे देते मम्मी मी. आणि ती म्हणते तू एक काम कर, जरा ना सागऱ्याला या काहीतरी बदाम बिदाम खायला घाल, रोज ना काहीतरी एक वस्तू विसरत असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी ठीक आहे, मी ऐकते तुमचं, पण आता मी जर गेले नाही ना तर ते असेच मोबाईलशिवाय निघून जातील, म्हणून मला पटकन पळावं लागेल. असं म्हणून मुक्ता तिथून जाते आणि सागर हा खाली उतरलेला असतो. त्याच वेळेला आता मुक्ता ही सागर थांबा असा आवाज देत येते. सागर म्हणतो की काय झालं. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो तुम्ही तुमचा मोबाईल विसरला होतात म्हणून मी घाईघाईत द्यायला आले. तेव्हा मग सागर म्हणतो की ठीक आहे. मुक्ता म्हणते की ठीक आहे चला बाय. सागर म्हणतो की अहो कुठे निघालात. तेव्हा मुक्ता म्हणते की कुठे म्हणजे काय, तुम्ही तुमच्या गाडीने आणि मी माझ्या गाडीने निघतोय ना आपण. तेव्हा मग सागर म्हणतो की काय तुम्ही मला बाय करताय, तुम्हाला बाय कसे करायचे माहीत नाही का. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणत असते की सागर काय म्हणताय हे तुम्ही. तेव्हा मग सागर म्हणतो की मला तुम्हाला सांगावं लागेल का, अहो तुम्ही मला बाय करताय तर व्यवस्थित तरी बाय करा. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की सागर आपण सोसायटीच्या खाली उभे आहोत, तर निदान तुम्ही जरा तरी विचार करा. त्याच वेळेला सागर म्हणतो की मग काय, माझी बायको आहे तर माझ्या बायकोशी मला बोलायला कोणाची लाज आहे. त्याच वेळेला मुक्ता लाजत असते आणि मुक्ता ही खाली मान घालून हसत असते. सागर म्हणतो की मुक्ता अहो काय कसली वाट बघताय तुम्ही. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की तुमचं पण ना, तुम्ही पण कुठेही सुरू होता सागर. त्याच वेळेला आता सागर हा हसत असतो. मुक्ता म्हणते की चला आपल्याला निघालं पाहिजे. सागर तुम्हाला वेळ होत नाही आहे का. तेव्हा सागर म्हणतो की नाही मला वेळ आहे आणखी. मुक्ता म्हणते की पण मला क्लिनिकला जायला उशीर होतोय. त्याच वेळेला सागर म्हणतो की बरं वर बघा बाबा आहेत. आणि मुक्ता वर बघायला जाते. तेवढ्यातच सागर हा मुक्ताच्या गालाला किस करतो आणि त्यानंतर मुक्ता म्हणते की तुम्ही पण ना. आणि सागर म्हणतो की हे बघा असं बाय करायचं असतं. असं म्हणून तो निघून जातो आणि त्याच वेळेला मुक्ता ही आजूबाजूला बघत लाजत असते आणि स्वतःच्या गालावरून हात फिरवत असते. तर इथे मीही मोबाईलमध्ये पाळणा बघत असते आणि म्हणते की वाव, हा तर किती सुंदर पाळणा आहे आणि त्यापेक्षा हा तर जास्तच सुंदर आहे. खरंच किती एक सुंदर सुंदर पाळणे आहेत. मला तरी वाटते ना की हे छान असतील. बरं हर्ष, बघितलात का तुम्ही, याच्यापैकी कुठला पाळणा तुम्हाला सुंदर वाटतोय. मला तर वाटतोय ना की हा सुंदर आहे आणि हा पाळणा ना आपल्या रूमच्यापेक्षा तर मोठा नाही ना, आपल्या रूमला सूट होईल असाच पाळणा बघायचा आहे. आणि ना माझी एक फ्रेंड आहे, ती ना लहान बाळांचे रूम अगदी छान डेकोरेट करत असते. मी तर वाटतंय की तिच्याकडूनच रूम डेकोरेट करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, मी एकदा बोलू का तिच्याशी, आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोलूया. आणि ते तर ठीक आहे, पण तुम्ही नावाचं मला काही सांगितलंच नाही, तुम्हाला माही नाव कसं वाटलं ते. तेव्हा तो काहीच बोलत नसतो.
मग ती म्हणते की मिहीर आणि मिहिका यावरून माही नाव अगदी सुंदर वाटतं ना. तेव्हा मग आता तो काहीच बोलत नाही, म्हणून ती म्हणते की ठीक आहे, हरकत नाही. नाहीतर मी एक काम करते, माझ्या जी काही नावं आठवणीत आहेत ना किंवा जी काही नावं सुंदर वाटतात त्याची डायरीज मेंटेन करते, म्हणजे कसं आहे, छान वाटेल. मग तो काही बोलत नसतो, म्हणून ती म्हणते की इट्स ओके, ठीक आहे. जर तुम्हाला काही या विषयावर बोलायचंच नसेल तर मग मला बाहेर जावं लागेल आणि मग मला या बाळाबद्दल बाहेर सांगावं लागेल की हे माझं बाळ मिहीरचं आणि माझं आहे, जेणेकरून कसं मग मला छान नाव सुचवता येईल ना कोणाला तरी. तेव्हा आता हर्ष येतो आणि म्हणतो की एक एक मिनिट मिहिका थांब, माहिती आहे तुला नाव ठेवण्याची खूप हौस आहे आणि तू जे काही गोष्टी बोलतेस ना ते अगदी सगळ्या व्यवस्थित करू आपण, त्याची काळजी घेऊ नको. पण हे फक्त बाहेर एक्सप्लोज करू नकोस की मी हे सगळं बाळ हे मिहीरचं आहे म्हणून. आपण सगळं काही बाळाचं करूया आणि नाव म्हणशील तर मी चांगलं नाव सुचलं तर नक्कीच तुला सांगेन. आणि नंतर ती निघून जाते आणि त्याच वेळेला मग तो म्हणतो की उगीचच हिच्याशी लग्न केलं, खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना, अशी अवस्था झालेली आहे माझी. उगीचच हे सगळं केलं असं मला वाटतंय. आता त्याला पश्चाताप होत असतो. नंतर आता मुक्ता ही येत असते, तिचं फोनवर आरतीशी बोलणं सुरू असतं. स्वाती म्हणते की मुक्ता दे बॅग, तुला पाणी वगैरे काही देऊ का किंवा चहा कॉफी. तेव्हा आता मुक्ता म्हणते की स्वातीताई काही नको, मला आज खूप दमायला झाले, मी गरम पाण्याने छान हातपाय धुते. तेवढ्यातच मुलं येतात आणि ती त्यांची ट्रॉफी ही दाखवत असतात आणि सगळेजण बघतात. सई आणि आदित्य म्हणतो की आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे, आम्हाला दोघांनाही प्रोजेक्टमध्ये फर्स्ट प्राईज मिळाला आहे. आता हे ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद होतो. मुक्ता म्हणते की वा माझी सई माऊ आणि आदिबाळा, तुम्हा दोघांनाही फर्स्ट प्राईज मिळालं. तेव्हा हे पाहून सावनीला तर वेगळंच वाटत असतं, तिला आनंद होत असतो आणि आश्चर्य देखील. तेव्हा सगळेजण सईला आणि आदिला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. सई ही मुक्ताचं कौतुक करत असते, म्हणूनच मुद्दाम सावनी पुढे येते आणि ती आदित्यचं कौतुक करू लागते आणि म्हणते की आदी बाळा कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सगळेजण त्या दोघांचं अभिनंदन करत असतात आणि सावनी मात्र आता बाजूला जाते. सई म्हणते की माझी ही जी काही ट्रॉफी आहे ना ती मी मुक्ता आईला डेडिकेट करते, कारण तिच्यामुळेच माझा हा प्रोजेक्ट झाला. तिनेच मला प्रोजेक्टमध्ये मदत केली आणि आयडिया दिली, म्हणूनच तर मी हा प्रोजेक्ट बनवू शकले आणि या प्रोजेक्टला फर्स्ट प्राईज देखील मिळालं. आणि म्हणून मुक्ताई हा जो काही अवॉर्ड आहे हा तुझ्यासाठी. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळेजण सईच्या या युक्तीसाठी टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की खरंच खूप छान सई माऊ. आणि मग लकी म्हणतो की खरंच दोघांचाही आपण मस्त फोटो काढूया. म्हणूनच आता लकी सई आणि मुक्ता दोघांचाही फोटो काढतो आणि हे सगळं सावनी बघत असते. सावनी विचार करते की आता आदित्य पण असंच करणार, आदित्य पण मलाच ट्रॉफी देणार जसं सईने मुक्ताला दिली. तेव्हा मग आदित्य म्हणतो की एक मिनिट, मला पण काहीतरी बोलायचं आहे. आणि त्याच वेळेला आता तो मुक्ताकडे येतो आणि म्हणतो की मुक्ता आंटी, हा जो माझी ट्रॉफी आहे ना ती पण मला तुम्हालाच डेडिकेट करायची आहे, कारण ऐन वेळेला 15 मिनटामध्ये तुम्ही माझ्यासाठी हा प्रोजेक्ट बनवला आणि जर बनवला नसता तर खूप प्रॉब्लेम झाला असता, कारण सगळ्यांनीच आज प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत आणि म्हणूनच माझा हा प्रोजेक्ट देखील तुम्हाला मी डेडिकेट करतो, कारण तुम्ही माझ्यासाठी आज खूप एफर्ट्स घेतले. खरं तर सगळ्या कुटुंबानेच माझ्यासाठी एफर्ट्स घेतले आहेत, पण तुम्ही जे काही घेतलेत ते अगदी योग्य होते, म्हणूनच तर आम्ही सगळे प्रोजेक्ट बनवू शकलो आणि म्हणूनच मग मला ही ट्रॉफी मिळालेली आहे. त्यासाठी मुक्ता आंटी खरंच खूप खूप थँक्यू. आता हे तिचं बोलणं ऐकल्यानंतर सावनीला तर खूपच जळफळाट व्हायला लागतो. आदित्य तिला ट्रॉफी द्यायचं सोडून मुक्ताला देतोय हे पाहून तिचा जळफळाट होतो आणि मग मुक्तासमोर आता आधी ट्रॉफी धरतो आणि तितक्यात सागर देखील आलेला असतो आणि सागर जेव्हा हे सगळं चित्र पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो. घरातल्या सगळ्यांना मुक्ता आणि आदित्य असे एकत्र आलेले पाहून खूप बरे वाटते. नंतर आता मुक्ताच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येतं. आदित्य म्हणतो की मुक्ता आंटी, तुम्हाला खूप 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 थँक्यू, जेवढं थँक्यू बोलू तेवढं कमी आहे, असं म्हणून तो आता मुक्ताला मिठी मारतो आणि मुक्ताला असं मिठी मारलेलं पाहून तिलाही खूपच मोठा आनंद झालेला असतो. आणि सई ही आश्चर्यचकित होऊन तिच्या आदी दादाकडे बघत असते आणि सगळेजण त्यांच्याकडे बघतात आणि आदित्य असा झालेला कायापालट पाहून इंद्रा देखील आनंदाने वेडी होते. ती म्हणते की एकवीरा आई आणि ती हात जोडायला लागते. तर आता सागर म्हणत असतो की खरंच हा क्षण पाहण्यासाठी आम्ही किती तरसलेलो होतो. आदित्य आणि मुक्ता एकत्र येण्यासाठी आम्ही हे पाहण्यासाठी किती धडपडत होतो. आणि सावनीचा मात्र जळफळाट होतो. ती तिथल्या तिथे लांब उभी राहून रडत असते. आदित्य असा तिला बिलगलेला पाहून सागर मनातच म्हणत असतो की गणपती बाप्पा, खरंच तुझे खूप खूप उपकार आहेत. तुझा उत्सव सुरू व्हायच्या अगोदरच या कोळींच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही याच तर दिवसाची वाट पाहत होतो की कधी आदित्य आणि मुक्ता हे एकमेकांबरोबर
मॅच होत आहेत आणि आदित्य हा कधी मुक्ताचा स्वीकार करतोय. आणि तर इथे खूप जवळ आदित्यला घेऊन असते आणि ती रडत असते आणि हे सगळं पाहून आदित्यलाही खूपच बरं वाटत असतं. नंतर मुक्ता म्हणते की आदी बाळा, खरंच तुमच्या दोघांचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही हा प्रोजेक्ट बनवलात. नंतर मग सागर येतो आणि म्हणतो की अभिनंदन माझ्या दोन्ही बाळांचं. तेव्हा मग सई म्हणते की पप्पा, तुम्हाला माहिती आहे का, मला आणि दादाला प्रोजेक्टमध्ये फर्स्ट प्राईज मिळालेला आहे आणि आम्ही जिंकलेलो आहोत. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की हो हो, ऐकलं मी, माझी दोन्ही मुलं जिंकलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या एफर्ट्समुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तेव्हा सावनी मात्र लांब उभी असते आणि तिची चिडचिड होत असते आणि ती फक्त त्यांना बघून लांबूनच रडत असते. सई म्हणत असते की पप्पा, हा प्रोजेक्ट करायला आम्हाला मुक्ताईने मदत केली म्हणूनच आम्ही आणि दादाने देखील आमच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या मुक्तांटीला दिलेल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण खुश होतात. मग लकी म्हणतो की बरं बरं, चला आता प्रोजेक्ट कंप्लीट झाला ना, आता आपण सगळ्यांचे फोटो काढूया आणि विनर्सचे फोटो काढूया. चला तुम्ही तिघेजणही उभे राहा. म्हणूनच आता सागर, मुक्ता, आदित्य आणि सईला उभं राहायला सांगत असतो. त्याच वेळेला आता आदित्य म्हणतो की पप्पा, मी प्रोजेक्ट जिंकलो. तेव्हा तो दोघांचंही कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि म्हणतो की हो बाळांनो, तुम्ही इथे उभे राहता. चला, लकी काका तुमचा फोटो काढत आहे ना. त्याच वेळेला आता मुक्ता ही त्यांच्याकडे समोर उभी राहणार असते. लकी म्हणतो की चला उभे राहा आणि आधी म्हणतो की मुक्ता आंटी या, आपण फोटो काढूया. आणि मग मुक्तामध्ये उभी राहते आणि दोघेजणही ट्रॉफी घेऊन त्यांचा फोटो लकी काढत असतो. तर त्यांचा फोटो काढत असताना लगेच सागर म्हणतो की चला आता दुसरी पोज. सागरला मुक्ता बोलवत असते, मात्र सागर म्हणतो की नाही नाही, चालू द्या तुमचं. आणि नंतर मग तो फोटो काढतो आणि लकी म्हणतो की चला आता छान हसा बघू. आणि मग फोटो सेशन सुरू असतं आणि सावनी मात्र लांबच उभी असते. तिला या सगळ्यामुळे खूपच चिडचिड होत असते. सागर हा मुक्ताकडे बघत असतो आणि मुक्ताकडे बघून त्याला खूपच आनंद होतो. तो फक्त तिला नजरेनेच इशारा करतो की आपण सगळं काही जिंकलेलो आहोत. तर मुक्ताही आनंदाने त्याला नजरेनेच होकार देत म्हणते की हो, आपण जिंकलेलो आहोत सगळं. आणि दोघेही आता एकमेकांकडे बघून आनंदित असतात आणि त्या दोघांच्याही नजरानजरी आणि खानाखुणांवर सावनीचं लक्ष असतं आणि सावनी मुद्दामच जाऊन मुक्ताला ढकलते आणि त्यांच्या बाजूला उभी राहते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अगं काय करतेस तू, माझी मुक्ता पडली ना. तेव्हा मग लगेच आदित्य देखील म्हणतो की हो अगं मम्मा, तू जरा हळू यायचं ना, ते बघ ना मुक्ता आंटीला लागलं असतं ना, ती पडली. तेव्हा इंद्रा म्हणते की मग तुला काही दिसत नाही का, एवढी मोठी बाई उभी आहे आणि तुला धक्का द्यावासा वाटतो, तुझ्यामुळे ती पडली असती ना आता. तेव्हा मग आदित्यही मुक्ताचीच बाजू घेत आहे हे पाहून सावनी लगेच स्वतःचं मत बदलत म्हणते की खरंच व्हेरी व्हेरी सॉरी. काय ना, ते मी त्यांच्याबरोबर फोटो काढायला आले होते, बाकी काही नाही. त्यांच्याबरोबर फोटो काढायचा म्हणून तुम्हाला मुद्दाम धक्का लागला असेल. खरंच सॉरी, मला फोटो काढायचा आहे म्हणून झालं हे सगळं. आणि मग आता त्यावर मुक्ता काहीच बोलत नाही. मुक्ता म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, चुकून लागला असेल. आणि मग मुक्ता ही तिथेच लांब उभी असते. सावनी म्हणते की सो व्हेरी सॉरी मुक्ता, खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला धक्का लागला. आणि नंतर मग ती म्हणते की आधी बाळा, तू प्रोजेक्ट सबमिट केलास ना आणि त्यामध्ये जो काही प्रोजेक्ट जिंकला आहेत त्यास माझा पण तर हात आहे. म्हणूनच तर मी तुला कॉंग्रॅच्युलेट करायला आली. मग तू मलाही थँक्यू बोललंच पाहिजे ना, कारण मी तुला मदत केली होती. तेव्हा मग आदित्य म्हणतो की मम्मा, काय ना, तू ज्या प्रोजेक्टमध्ये मला मदत केली होती ना, तो प्रोजेक्ट तर तुटला माझ्याकडून, पडला तो. पण हा जो काही प्रोजेक्ट आहे ना, तो करायला मला मुक्ता आंटीने हेल्प केलेली आहे. आणि मुक्ता आंटीच नाही तर पूर्ण फॅमिलीमुळे, माझ्या पूर्ण फॅमिलीमुळे मी हा प्रोजेक्ट करू शकलो. नाही तर हा प्रोजेक्ट करणं मला पॉसिबल झालं नसतं. खरं तर या सगळ्यांमुळेच हा प्रोजेक्ट करणं पॉसिबल झालं आहे, असं आदित्य बोलत असतो. आणि त्याच वेळेला मग आता सावनी हे चिडूनच बघत असते आणि आदित्यने सगळ्यांच्या समोरच मुक्ताचं हे केलेलं कौतुक पाहून सगळ्यांना आनंद होतो. पण मात्र सावनीचा जळफळाट होतो, कारण सावनीच्या समोर, सगळ्यांच्या समोर हे त्याने कबूल केलेलं असतं की हे प्रोजेक्ट फक्त मुक्ता आंटीमुळे पॉसिबल झालं आहे. आणि सावनी ते बघून अगदी तिला धक्का बसतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागरने मुक्तासाठी चिठ्ठी ठेवलेली असते की खास माझ्या बायकोसाठी, वरती टेरेसवर मी वाट बघत आहे, तयार होऊन या, असं लिहिलं असतं. आणि तिथेच बाजूला साडी तशीच असते आणि सावनी तिथे येते. आणि नंतर सागर हा मुक्ता समजून सावनीशी बोलत असताना तिथे मुक्ता लाईट्स ऑन करते आणि येते. तेव्हा मग सागर म्हणतो की सावनी तू? तेव्हा सागरला ती म्हणते की हो, हीच आहे सावनी. आणि मग ती येऊन जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की तुला काय वाटलं, माझी साडी घातलीस, सोडलीस आणि आलीस म्हणजे तुला माझा नवरा मिळेल? तर अजिबात नाही. स्वतःच्या लायकीत राहायचं आहे. आणि हो,
लक्षात ठेवायचं, मी जिथून आणलं ना तिथेच परत नेऊन फेकू शकते कचऱ्याच्या डब्यामध्ये. असं म्हटल्यावर आता सावनीही तिच्याकडे बघायलाच लागते. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.